प्रेज लॉर्ड प्रियानो. देवाला धन्यवाद. या सकाळच्या वेळेस आज मी तुमच्यासाठी देवाचा संदेश, देवाची वाणी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. तर आज मी जो संदेश, देवाची वाणी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे ती आहे एस्तेरच्या पुस्तकातील मर्दखयाबद्दल. आपण मर्दखयाच्या जीवनाबद्दल शिकणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता मी तुमच्यासाठी वचन वाचते. एस्तेरचं पुस्तक 6वा अध्याय आणि 13व वचन. तो जर यहुदी वंशातला असला तर तुमचे वर्चस्व व्हावयाचे नाही, त्याच्यापुढे तुमचा अधपात होणार. हमानाची बायको आणि हमानाचे मित्र हमानाला सांगत आहे, आणि हे मर्दखयाबद्दल बोललं जात आहे की तो जर यहुदी वंशातला असला तर तुम्ही काही केलं तर तुमचं वर्चस्व त्याच्यावर होणार नाही, अशी ताकीद असं ताकीद किंवा अशी एक चेतावणी जी आहे ती हमानाची बायको हमानाला देत आहे. तर ह्यामागची स्टोरी अशी आहे की मर्दखय जो आहे, जो एस्तेर राणीचा काका असतो, तर तो काय करतो की अहश्वेरोश राजाच्या राजवटीत एक 2 द्वारपाळ असतात, जे खोजे असतात, ते एक राजाला मारण्याचा प्लॅनिंग करतात. आणि हा प्लॅनिंग जो आहे त्यांचा तो मर्दखयाला समजतो आणि त्याची बातमी तो राजाला देतो. त्या 2 द्वारपाळांना तो पकडून देतो. आणि हे वर्तमान राजाला समजतं. आणि त्याला हे लिहिलेलं आठवतं किंवा लिहिलेलं मर्दखयाने चांगलं काम केलेलं आहे हे लिहिलेलं तो वाचतो. आणि तो विचारतो की ह्याबद्दल मर्दखयाला काही रिवॉर्ड दिलं की नाही, कारण मर्दखयाने चांगलं काम केलेलं आहे. आणि मग राजा मर्दखयाला एक चांगलं पद देतो, चांगला पोशाख देतो आणि त्याची चांगल्या पदावर नेमणूक करतो. आणि हे हामानाला अजिबात पसंत नव्हतं, कारण मर्दखय जो आहे तो यहुदी होता. बाकीचे सर्व लोक, सेनापती म्हणा, राजाच्या दरबारातले प्रत्येक जण जे कोणी आहेत, हे सर्वजण हमानाला नमन करत होते. हमान जो मुख्य सेनापती होता त्याला नमन करत होते, त्याचा सन्मान करत होते. पण मर्दखय हे करत नव्हता. मर्दखय त्याला नमन करत नव्हता, कारण मर्दखय फक्त देवाला नमन करणारा होता. तो देवाची आज्ञा पालन करणारा होता आणि देवाच्या आज्ञेनुसार चालणारा होता. तर आणि ह्या गोष्टीचा हमानाला प्रचंड राग येत होता. आणि जेव्हा राजा हा मर्दखयाला सन्मानित करतो ते बघून हमानाला राग येतो. आणि हमान एक कट रचतो की मर्दखयाला मारण्याचा, मर्दखयालाच नव्हे तर सर्व यहुदी लोकांना मारण्याचा कट रचतो. आणि आपण वचन वाचतो त्याचा हा प्लॅन सक्सेसफुल होत नाही. वचन सांगतं की जो खांब हमानाने मर्दखयाला मारण्यासाठी केलेला असतो त्याच खांबावर हमानाला मारण्यात येतं. हालेलुया. तर इथे एक वचन आठवतं, रोमकरास पत्र 8वा अध्याय 31वा वचन. जर देव आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोण? हालेलुया. आणि स्तोत्र 118:6 मध्ये असं वचन सांगतं, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार? हालेलुया. जर देव आपल्या बाजूने आहे, जर का आपण देवाच्या बाजूने चालत आहोत, देवाच्या मार्गाने चालत आहोत, तर कोणीही कितीही आपल्या विरोधात कटकारस्थानं केली, कितीही योजना आखल्या, कितीही आपल्याला पाडण्याचा, अपयशी करण्याचा, मागे करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नाही. इथे मर्दखयाला माहीत नसेल कदाचित की हमान त्याच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. तो आपला देवाच्या भयामध्ये राहून जीवन जगत होता. देवाचं आज्ञापालन करून जीवन जगत होता. त्याच्या मार्गाने तो जात होता. पण हमानाला मात्र हे पसंत नव्हतं. आणि तर इथे देव आपलं वचन पूर्ण करतो की जर का परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार? आणि जर देव आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोण? जर का आपण देवाच्या मार्गात चालत राहू, देवाच्या भयात चालत राहू, तर आपला विरोधी कोणी असला तरी तो आपल्यावर यशस्वी होणार नाही, कारण तसं देवाचं वचन सांगतं. आपलं काम आहे की देवाच्या मार्गाने चालणं, देवाच्या भयात, देवाच्या वचनानुसार जीवन जगणं. बाकी आपला शत्रू कोण आहे, आपला शत्रू आपल्या विरोधात काय प्लॅनिंग करत आहे,
ते पाहणारा देव आहे. आपण देवावर विश्वास ठेवून, देवाच्या वचनावर जेव्हा विश्वास ठेवून देवाच्या भयात चालतो, तर देव देखील त्याचं अभिवचन, त्याचं वचन आपल्यासाठी पूर्ण करतो. हालेलुया. तर हेच उत्तेजन आहे आज तुमच्यासाठी, की आपला कोण किती विरोध करत आहे या गोष्टीचा विचार करू नका, की आपल्या विरोधात किती कोण प्लॅन करत आहे. जर का आपण जर देवाच्या मार्गाने, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करत चालत आहोत, तर ते करत राहू. देव आपल्या बाजूने लढणारा आहे. आमेन. धन्यवाद.